श्री स्वामी समर्थ पाठ तिसऱ्यामध्ये सांगणार आहे, जी आपण शिल्लक राहिलेली वात आहे ते शिल्लक राहिलेली वातीवर भरपूर स्त्रियांना अशी सवय असते, कंटाळा करतात काढायचा. तर कंटाळा न करता तुम्ही असा करू नका. का करू नये ते कारण की जे शिल्लक राहिलेली वात आहे त्याच्यावरच जर आपण परत तीच वात वापरून आपण आपल्या देवाजवळ जर दिवा लावला तर त्याच्यावर जे काळं आलेलं असतं जसं जसं ते काळं होत जातं आणि जर आपण तीच वात जर आपण देवाला लावली तर आपल्यावर कर्जाचा डोंगर होतो, असं विष्णू पुराण शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे. दिवा लावल्याने दिव्याची जी वात जळते त्याच्याने आपले ग्रहदोष निर्माण झालेले असतात ते समाप्त होतात आणि आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते. आता मी तुम्हाला सांगणार आहे गुगळ कापूर किंवा आपण जी धूप लावतो ती कशी लावायची आहे, त्याचे काय प्रकार आहे, त्याची काय पद्धत आहे, याच्याबद्दल मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत तुम्ही नक्की बघायचा आहे. माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायचा आहे. तुम्हाला जर देवांबद्दल काही प्रश्न असतील ते सुद्धा विचारा, मी ते सांगण्याचा प्रयत्न करीन. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा. श्री स्वामी.